मी लंकेश बेलवलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या फ्रेश व्लॉगमध्ये. सो आज आमचा अचानक काल प्लॅन झाला की कुठेतरी बाहेर जाऊया. तर आधी आम्ही ठरवलं की लॉंग ट्रिपला जायचं, पण लॉंग ट्रिपचं सध्या पॉसिबल नाही झालं. त्यामुळे आम्ही जवळच आता अलिबागला चाललेलो आहे. सो अलिबागला माझ्यासोबत आहे अमोल आहे, सोनल आहे, कीर्ती आहे आणि ओजस आहे. सो आता आम्ही निघालो आहे. सो चला, गणपती बाप्पा मोरया. आई येणार आपली. ताई नाही, आई येणार. ताई नाही, आई येणार. हो, आई येणार. तू रडायचं नाही हा, आईला बघू. आलेलो पेट्रोल पंपला, पेट्रोल वगैरे टाकलंय आता आणि इथून अलिबागला जाणार आहे. सो इथून अमोल चालवणार आहे आता, कारण अमोलने अजून EMT कधी चालवले नाही. सो म्हणून मी थोडा उशीर बाजूला बसणार आहे अमोलच्या. नंतरला अमोलच्या मॅडम पुढे येतील. चला बाबू, बसा आतमध्ये, जावा. धर सोनल. जा बाबू मम्माकडे. हात घे जरा पायात. अमोल कसं वाटतंय EMT चालवताना? मस्त वाटतं, एकदम कम्फर्ट, इझी. तुम्हाला कसं वाटतंय? तुमचे हे चालवतायत गाडी. कोयनाडमध्ये आम्ही पोचलेलो आहे जोशी वडेवाल्यांच्या इथे. कोयनाडमध्ये खूप आम्हाला ट्रॅफिक मिळालं आणि आता जो माझा फेवरेट स्पॉट आहे जोशी वडेवाले, ज्यांची चाय मला खूप आवडते. सो तिथे थांबलेलो आहे. थोडा नाश्ता वगैरे करू आणि इथून पुढे जाऊ मग. जोशी वडेवाले. बाबू, सो आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. सो नाश्ता आता खूप मस्त होता जोशी वडेवाल्यांचा. म्हणजे वडापावच नाही, आता चाय पण खूप भारी आहे. आणि हिने हे घेतलेलं, मिसळ घेतलेली. सोनल, तुला मिसळ कशी वाटली? छान वाटली. आणि तुला पोहे कसे वाटले रे? सो रिकमेंड करू शकतो. म्हणजे जर तुम्ही अलिबाग रोडला जात असाल तर तुम्ही जोशी वडेवाल्यांच्या इथं थांबून वॉशरूम वगैरे पण जायला आहे. सो तिकडे तुम्ही जाऊन वगैरे पण येऊ शकता आणि टेस्ट पण आहे जेवणाला. सो इथून पुढे जाऊया आता. आता ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे. सो इकडंच ह्या साईडलाच आपलं कुठंतरी आहे. आम्ही इथे पोचलेलो आहे. सो मी एक तुम्हाला बाजूचा नजारा दाखवतो. सो हा एक होमस्टे आहे आणि तिकडे आता आम्ही थांबलेलो. इकडे आम्ही वरच्या फ्लोअरवरती, तर इथे ही रूम जी आहे ती आम्ही घेतलेली आहे. लास्ट टाईम पण जेव्हा आलेलो तेव्हा मी हीच रूम घेतलेली. आणि जी कल्पेशने घेतलेली लास्ट टाईम ती अमोलने घेतलेली आहे. आणि बाजूला तुम्ही वातावरण एकदम बघू शकता. आणि हा एकदम बीच टच होमस्टे आहे. सो एकदम बीच एकदम 2 मिनटावरती आहे इथून. सो मस्त आहे. सो आता थोडा आम्ही आराम करतो. थोडं बाहेरून काय ऑर्डर करायचं असेल तर ते बघतो आम्ही. बाळासाठी आम्ही सांगितलेलं आहे डाळ भात त्यांना करायला. सो ते बाळासाठी डाळ भात वगैरे देणार आहेत आणि आमच्यासाठी आम्ही बाहेरून मागवणार आहे. संध्याकाळचं बघू, इथंच आम्ही करू. सो असा हा एक बाहेरचा नजारा आहे. हे आंब्याची झाडं वगैरे आहेत सर्वीकडे, एकदम हिरवळ. त्या साईडला तिकडे समुद्र, इकडे बघू शकता पूर्ण हा मोठा पूर्ण असा लांब लचक यांचा बंगला आहे. आणि इकडे या 2 बाबूसाठी डाळ भात आणलेला आहे. काकूंनी तिथल्या डाळ भात दिलेला आहे. बाबू, तुझं जेवण आलं, जावा जेवा. आणि आमच्यासाठी हा मेनू आहे. सो तिथून आम्ही ऑर्डर करू शकतो. सो आता कीर्ती तर हे करणार आहे, एक फिश थाली मागवणार आहे. आम्ही बघू काय आता ऑर्डर करायचं. त्याच्यामध्ये रेट पण रिजनेबल आहेत. सो ते आता आम्ही बघणार आहे. आता आम्ही काय बोलता?
प्लेट आहेत, प्लेटची नाही गरज. सो आमचं पार्सल आलेलं आहे. सो आपण आता पार्सल घेऊया. सो इथे आता आमचं जे जेवण आलेलं आहे ते आम्ही सर्व घेतलेलं आहे. सो यांनी मच्छी थाली ऑर्डर केलेली आणि पंजाबी थाली आणि मैंने व्हेज बिर्याणी मी ऑर्डर केलेली. सो यांनी पापलेट थाली मागवलेली ते खात आहेत आणि पण सुरू पण झाले. मी आता सुरू करतो. मला कॉल आलेला आहे तो त्याच्यावरतीच होतो मी. सो कसे टेस्ट कशी आहे पापलेटची टेस्ट कशी आहे? सोनल तुला कशी टेस्ट वाजली? आणि हा काय करतो इकडे? बाबू या इकडे, चला जेऊया आपण. मस्तपैकी झोप वगैरे काढून झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो बीचवरती. सो आता जाऊ तिथे मजा मस्ती करू जरा. सो आपण गाडी इकडे लावलेली आहे आपली आणि जर असं एंट्रन्स तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा पूर्ण रोड आहे आणि इकडूनच आत गेल्यावरती जयश्री हॉलिडे होम आहे आम्ही जिथे थांबलो आहे आणि हा रोड जातो बीचला. सो आम्ही आता चालतच चाललेलो आहे कारण 2 मिनटावरती इथं बीच आहे. आणि हा बाबू रेडी झालेला आहे. बाबू स्माइल करा. कुठे चाललो आपण? कुठे चाललो? हा या हे काय होतं? ट्रेन मधून नाही. सो फायनली आपण बीचवरती आलेलो आहे आणि इकडे बघू शकता भरपूर गर्दी दिसते मला. सॅटर्डे संडेला अख्खी मुंबई इकडे झालेली वाटतं. इकडे बसायला वगैरे पण आहे. बाबू कसं वाटतं आता? रिफ्रेश वाटतं ना थोडं अजून पाण्यात गेल्यावर अजून थोडं चांगलं वाटतंय. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. जुने दिवस आठवतात. मला पण. फोटो काढतो मम्मा. मम्मा नाही खा निघतात तेव्हा मी आता ये बाबू पाण्यात जाऊया आपण. पाण्यात ये 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 ये. लंकेश त्याचा पाय दादा जरा हळू चालव. आलू सर. घरी जाऊया आपण. हां आता नाही बोलत नाही. मगाशी नाही करत होता. बाबू नको. आता मार्केटला आडवं करून नेट टाका ना. असं आडवं असं तिरका कोण बघणार आहे का ब्लॉग? तुला हे केलं मी. आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे इकडे. बीचच्या बाजूलाच खूप सारे आहेत नाश्ता सेंटर वगैरे आणि इकडून थाली वगैरे पण भेटते. आता आपले चहा आलेली आहे आणि मी एक कांदा भजी आणि ह्याने 2 वडापाव सांगितले. तुला कांदा भजी बस ना. ठीक आहे. सो रूमवरती आलेलो आहे आम्ही आणि भजी वगैरे आणलेली. सो ते भजी वगैरे पण आम्ही खाऊन झालो आणि त्याच्यानंतर बाबूसाठी पण शिरा, जे रूम ऑनर आहेत त्यांनी शिरा वगैरे बनवून दिलेला बाबूसाठी. सो तो बाबूनी पण खाल्लेला आहे. आता थोडंसं इथे बसू, थोडं निवांत बसू आणि थोडा वेळाने मग जेवणाला आम्ही बाहेरच जाणार आहे. बाबूसाठी डाळ राईस काकूच देणार आहेत करून. सो तो डाळ राईसला भरवून वगैरे मग आम्ही बाहेर जाऊ किंवा मग
बाहेर सोबतच घेऊन जाऊ आणि तिकडे चला भरवू. तर आम्ही चाललेलो आहे जेवायला. सो थोडं घरी भजी वगैरे खाऊन थोडा आराम वगैरे करून तर निघालो आहे जेवणाला. सो येता येताच आम्ही एक रेस्टॉरंट बघितलेला जिथे चांगलं जेवण वगैरे होतं. सो मग तिथे चाललेलो आहे, बाजूलाच आहे घराच्या. सो तिथे जातो आहे आणि डिनर वगैरे करतो मग तिकडे. आणि इकडे पाठीमागे आहे सोनल आणि बाबू आहे आणि तिकडे पुढे अमोल वगैरे चाललेला आहे. सो आपलं जेवण आता आलेलं आहे. ह्या दोघांनी 2 पापलेट थाळ्या मागवलेल्या आहेत. तो मी व्हिडिओ काढण्यासाठी इकडे घेतलेली आहे. आणि आम्ही एक व्हेज थाली आणि मी हे मागवलं आहे. काय मागवलं आहेस तो? झुणका भाकरी. सो तिची येईल. सो साईज बघू शकता पापलेटची, एकदम मस्त मोठीच्या मोठी आहे. आता टेस्ट करून अमोल सांग टेस्ट करून कशी आहे. चला पटापट सांगा. साईज तर बघू शकता तुम्ही, एकदम मस्त मोठ्याच्या मोठा आहे, म्हणजे हाता एवढा आहे. बघू शकता साईज. सो अमोल सांग टेस्ट करून पटकन लवकर. हां पापलेट खा. कशी आहे टेस्ट? फ्रेश आहे, वरती मसाला पण मस्त. ठीक आहे. आता आम्ही व्हेज बघूया खाऊन कसं आहे. सो मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न घरी निघालेलो आहे. खूप लेट झाला इथेच कारण गर्दी खूप होती आणि मेन म्हणजे जेवण पण खूप चांगलं होतं, टेस्टी वगैरे होतं आणि क्वांटिटी पण खूप चांगली होती. सो मग आम्ही खाल्लं आणि आता निघतो आहे. गुड मॉर्निंग करा सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. इकडे बघून इकडे बघून बोला गुड मॉर्निंग. व्हॉट्सअप गाईज. सो आज रात्री मस्तपैकी झोप लागली कारण काल जेव्हा आम्ही गेलेलो बीचवरती वगैरे तर पाण्यात वगैरे पण गेलेलो. काल ट्रॅव्हलिंग पण झालेलं त्यामुळे सगळे थकलेलं वगैरे पण होतो आणि जेवण पण खूप मस्त होतं. त्यामुळे आल्यावरती जी झोप लागली ते आम्ही डायरेक्ट सकाळी 7-7:30ला उठलेलो आहे. सो उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे झाली, बाळाची पण अंघोळ वगैरे झाली. त्याला आम्ही शिरा सांगितलेला. सो त्यांनी शिरा वगैरे आणून दिला आहे आम्हाला. आम्ही पोहे आणि चाय सांगितलं आहे नाश्त्याला. सो ते काकू थोड्या वेळात बनवून आम्हाला देतील. सो मग नाश्ता वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं आहे की इथून अलिबाग फोर्टला जाऊ आणि बिर्ला मंदिरबद्दल पण मी ऐकलेलं होतं तर मी ते पण बघतो जरा मॅपवरती टाकून ते किती लांब दाखवतं आहे. जर जवळ जाताना वगैरे असेल तर मग बिर्ला मंदिर करून मग तसंच आम्ही घरी जाणार आहे. कसं बाबू शिरा छान आहे, बोल छान आहे. बाबू तुझं टी शर्ट दाखव. टी शर्ट बाबू टी शर्ट दाखव. काय लिहिलंय? काय लिहिलंय? आय लव कोकण. कोकण. पोहे आलेले आहेत आत्ता. सो इथे बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने त्यांनी एकदम बनवून दिलेले आहेत. आणि आम्ही लास्ट टाईम पण जेव्हा आलेलो ना मला तेव्हा पोहे खूप आवडलेले, पोहे आणि चाय. सो त्याच्यामुळे मग आम्ही आत्ता बाहेर कुठे गेलो नाही पोहे वगैरे खाण्यासाठी. आम्ही काकूंनाच सांगितलं की तुम्हीच पोहे वगैरे द्या बनवून. चाय बोला, चाय चाय बोला. दादा मम्माला द्या चाय. मम्मा चाय घ्या. बाबू चला जाऊया. जायचं घरी. हा की नाही, हा की नाही, हा की नाही. चलो चलो. चला. सो आता आपण निघालो आणि तयारी सर्व निघायची चालू आहे. इकडे सर्व सामान ठेवतात
आणि इथून आपण जाऊ एकदा बीचवरती आणि तिथून घरी जाऊ. सो आज मॉर्निंगला बघू शकता तुम्ही समुद्राचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे. काल जे होतं ते तिकडे एक तुम्हाला बोट दिसत असेल तिथपर्यंत ते पाणी होतं, तिथपर्यंत चालत जावं लागत होतं. पण आज पूर्ण किनाऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि पब्लिक बघू शकता तुम्ही त्या साईडला. आणि आमचा बाबू आल्यापासून नुसता पाण्यात जायची घाई करतोय. पण आता आपल्याला घरी जायचं आहे. कुठे जायचं पाण्यात? आज नाही बाबू, नेक्स्ट टाइम आता पप्पा पाण्यात चल. नेक्स्ट टाइम बाबू, नेक्स्ट टाइम. नाही नंतर गेलं लंकेश त्याचा. बाबू हा चल हळू घट्ट पकडा लंकेश त्याला. चला ना. आले वा सोनू. ए त्याला घट्ट पकड लंकेश. तुम्ही या जाऊन तिकडून. थांबा इथे, थांबा जरा फोटो काढू दे ना एक. एक मिनिट. थोडं बाळाला पाठ. सोनू. मस्त मजा. सो आता आमचं बीचवरती पण गेलेलो, पण बीचमध्ये पाण्यामध्ये नव्हतं गेलो. सो तिथून आता आम्ही निघालो आहे आणि इकडून आम्ही पनवेलला जाणार आहे आणि तिकडून मग अमोल वगैरे घाटकोपरला जाणार आहे.